धनु राशी मार्च 2026 मासिक राशीफल। धनु राशी हा महिना तुमच्या आयुष्यात बदल आणि नवीन शक्यता घेऊन आला आहे। हंगामाते बदल आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनशैलीवर आणि योजनांवरही दिसून येईल। करिअर आणि आर्थिक बाबतीत हा महिना धनु राशीसाठी फायदेशीर ठरेल। मंडळी, धनु ही अग्नी तत्वाची गुरुची रास आहे, द्विस्वभावी रास आणि पुरुष रास आहे। आपला धर्म आणि आपले कर्म याला प्राधान्य देणारे लोक असतात। उच्च विचार दर्शवणारी रास आहे। नवम स्थानाची द्योतक असल्यामुळे सहजगत्या यांचा भाग्योदय होतो। उत्तम आत्मविश्वास, धडाडी, क्षत्रियता या गोष्टी आपल्यामध्ये आहेत। या राशीचे चिन्हच योद्धा आहे, त्यामुळे क्षत्रिय धर्माची ही रास आहे। तरी सुद्धा गुरुस्वामी असल्यामुळे यांच्या स्वभावामध्ये प्रामाणिकपणा, मोकळेपणा, मनाचा मोठेपणा, दिलदारपणा, स्पष्ट वक्ता हे गुण दिसून येतात। खूप काही गोष्टी उदार, महान गोष्टी करू शकतात। समजूतदारपणाने इतरांचे भलं करण्याची प्रवृत्ती या राशीमध्ये दिसून येते। तर अशा या राशीचे मार्च 2026 चे मासिक राशी भविष्य जाणून घेऊ। धनु राशीसाठी मार्च 2026 चा हा महिना विस्तार, प्रगती आणि नवीन कामगिरीचा आहे। कौटुंबिक जीवन आनंद आणि आधाराने भरलेले असेल आणि तुम्हाला तुमच्या पालकांसोबत आणि मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। भावंड आणि नातेवाईकांशी तुमचा संवाद वाढेल। तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्याने मान्यता मिळेल आणि तुमच्या कठोर परिश्रमाची आणि समर्पणाची प्रशंसा होईल। ऑफिसमध्ये तुमच्या कामात प्रामाणिकपणाने लक्ष केंद्रित ठेवा। तुमच्या व्यवसायात नवीन क्लायंट आणि भागीदारीच्या संधी शक्य आहेत। तुमच्या प्रेमजीवनात मोकळेपणाने संवाद साधा। तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावना शेअर करणे आवश्यक आहे। वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि सहकार्य राहील। गुडघे किंवा सांधेदुखी ही आरोग्याची चिंता असू शकते। व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे। पैशांची गुंतवणूक हुशारीने करा। विद्यार्थ्यांसाठी हा अनुकूल काळ आहे। ते परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यशस्वी होतील। प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात। मित्र आणि कुटुंबाशी संवाद वाढेल। मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि योग फायदेशीर ठरतील। पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करा। घरात आनंदी वातावरण राहील। नवीन संधी मिळवण्याची शक्यता आहे। तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये संतुलन राखा। महिन्याच्या शेवटी एखादी नवीन योजना किंवा प्रकल्प सुरू होऊ शकतो। कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल। नवीन कौशल्ये शिकण्यासाठी हा अनुकूल काळ आहे। मार्च महिना धनु राशीच्या लोकांसाठी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येतो। या काळात तुम्ही अधिक सक्रिय आणि उत्सुक असाल। तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची इच्छा असेल। लहान सहली किंवा लहान योजना तुम्हाला आनंद देतील। तुम्हाला मित्र आणि ओळखीच्या लोकांना भेटण्याची संधी मिळू शकते, जी नंतर उपयुक्त ठरेल। या महिन्यात निर्णय घेताना शांत राहणे महत्त्वाचे आहे। घाई टाळा आणि तुमच्या हृदयावर विश्वास ठेवा। केवळ सातत्यपूर्ण कठोर परिश्रम केल्यानेच निकाल मिळेल। सुरुवात करू इच्छिणाऱ्यांना मित्रांकडून पाठिंबा मिळेल। पैशांबाबत सावधगिरी बाळगा आणि कमी प्रमाणात बचत करत राहा। जर तुम्ही दररोज फिरायला गेलात आणि वेळेवर झोपलात तर तुमचे आरोग्य सुधारेल। धनु राशी, या महिन्यात तुमचे प्रेमजीवन हलके आणि उबदार असेल। अविवाहित लोक एखाद्या कार्यक्रमाद्वारे, वर्गात किंवा मैत्रीद्वारे एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात। तुम्हाला असे काही लोक भेटू शकतात जे कुटुंबासारखे वाटतील। आधीच नातेसंबंधात असलेल्यांसाठी मजा आणि हास्य नाते मजबूत करेल। लहान आश्चर्य आणि खुल्या गप्पा फायदेशीर ठरतील। तुमच्या भविष्यातील योजनांवर चर्चा करा आणि तुमच्या जोडीदाराच्या चिंता काळजीपूर्वक ऐका। तुमचे प्रेम दाखवण्यासाठी मदत किंवा प्रशंसाची छोटीशी कृती पुरेशी असेल। कुटुंबाशी संपर्क कायम ठेवा। वचने पाळणे आणि दररोज थोडेसे प्रेम दाखवणे विश्वास वाढवेल। धनु राशी, हा महिना तुमच्या करिअरसाठी संधींनी भरलेला असू शकतो। गटांमध्ये काम करणे आणि तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करणे फायदेशीर ठरेल। लहान सहली किंवा बैठका नवीन संधी देऊ शकतात। जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ओळखीच्या लोकांकडून मदत घ्या आणि मुलाखतीसाठी सोपी आणि स्पष्ट उत्तरे तयार करा। नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही लहान अभ्यासक्रम किंवा ऑनलाईन व्हिडिओ देखील घेऊ शकता। वेळेवर छोटी कामे पूर्ण केल्याने विश्वास निर्माण होईल। तुमचे प्रामाणिक काम आणि सकारात्मक वृत्ती तुमच्या वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल। शांत आणि संयमी कामाचे वेळापत्रक राखल्याने भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात। या महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती संमिश्र असू शकते, परंतु आशा कायम आहे। मार्च 2026 चा हा महिना धनु राशीच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण बदल आणू शकतो। जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असाल तर हा महिना चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो। आधीच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ दिसेल।
वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवू शकतात. पद, प्रतिष्ठा आणि आदरात वाढ होण्याचे संकेत आहेत. महिन्याच्या पहिल्या 6 माहीत व्यावसायिकांना लक्षणीय फायदे दिसू शकतात. प्रवास फायदेशीर ठरेल आणि प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित होतील. उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतील, परंतु चैनीच्या वस्तूंवर खर्च देखील वाढू शकतो. महिन्याच्या पहिल्या 6 माहीत कोणतेही मोठे व्यवहार पूर्ण करणे अधिक फायदेशीर ठरेल. धनुराशी, या महिन्यात तुमचे धैर्य, आत्मविश्वास आणि सहनशक्ती वाढेल आणि तुम्हाला करिअरच्या आघाडीवर नाव आणि प्रसिद्धी मिळेल. या महिन्यात उच्च अधिकाऱ्यांशी संबंध निर्माण झाल्यामुळे तुम्हाला अनुकूल भूमिका मिळेल. तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम होतील. तुम्ही संशोधन आणि गूढशास्त्रांमध्ये रस घ्याल. तुमची समज आणि ज्ञान बळकट कराल. या महिन्यात डिझाईन, सौंदर्य माध्यमे आणि सर्जनशील कार्यक्रमांमध्ये संधींसाठी नवीन दरवाजे उघडतील, ज्यामुळे लक्षणीय उत्पन्न मिळेल. तुम्हाला व्यावसायिक नेटवर्ककडून बिनशर्त पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमची वाढ आणि यश निश्चित होईल. तथापि, भावंड आणि शेजाऱ्यांशी व्यवहार करताना तुमचा संयमी दृष्टिकोन अनावश्यक वाद टाळण्यास मदत करेल. या काळात प्रवासाच्या योजनांमधून तुम्हाला चांगले फायदे मिळणार नाहीत. 11 मार्चपर्यंत बुध ग्रहाच्या वक्रीग्रहाने सूचित केल्याप्रमाणे कोणताही निर्णय घेताना सावध आणि विचारशील राहा. करिअरच्या बाबतीत या महिन्यात विशेषतः 11 मार्चनंतर तुमच्या व्यावसायिक जीवनात सुधारणा दिसून येईल. तुमच्या भागीदारी आणि सहकार्यामुळे चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला आशादायक प्रकल्पांना सामोरे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. या महिन्यात नोकरी बदलण्यास मदत होईल आणि नवीन कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक वातावरण मिळेल. तुमचे प्रयत्न तुमच्या वरिष्ठांना आवडतील, ज्यामुळे समर्पित प्रयत्नांमुळे वाढ होईल. 21 मार्चपर्यंत राहू आणि बुध यांच्यातील प्रतिगामी ग्रहाने दर्शविल्याप्रमाणे व्यवसायाशी संबंधित निर्णयांमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. व्यावसायिकता राखण्याचा सल्ला दिला जातो. धनुराशी, या महिन्यात आर्थिक दिलासा मिळेल, कारण शनी तुम्हाला अनावश्यक खर्च कमी करण्यास मदत करेल. या महिन्यात तुम्ही चांगली बचत कराल आणि तुमची आर्थिक स्थिती स्थिर कराल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबी अनुकूल परिणाम आणि दीर्घकालीन फायदे आणतील. शनीसोबत उच्च शुक्राचे संक्रमण असल्याने तुम्ही मालमत्ता खरेदीवर अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर वेळेवर कोणत्याही निराकरण न झालेल्या समस्या सोडवून तुमच्या नात्यात सुधारणा आणि स्पष्टता आणण्याची संधी तुम्हाला मिळेल. जर तुम्ही नवीन ज्ञानाचा शोध घेत असाल किंवा नवीन संशोधने प्रकल्पात सहभागी होत असाल तर 11 मार्चपासून तुम्हाला आशादायक संधी मिळतील. हा महिना स्पर्धेसाठी आदर्श आहे आणि जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला कठोर परिश्रम आणि समर्पणाचा फायदा होईल. राहू आणि मंगळ आणि वक्री बुध यांच्या युतीमुळे महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही अस्वस्थ राहू शकता. येणाऱ्या कोणत्याही संधींचा फायदा घेण्यासाठी शिस्तबद्ध राहा. कौटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सुसंवादी आणि शांत कौटुंबिक संबंधांचा आनंद घ्याल. अनावश्यक खर्च कमी केल्याने आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत अर्थपूर्ण क्षण घालवाल, ज्यामुळे तुमचे भावनिक बंध अधिक दृढ होऊ शकतात. एकंदरीत कल्याण राखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष दिले पाहिजे. तुमच्या पालकांच्या आरोग्याचे निरीक्षण करा. एकंदरीतच पाहता धनु राशीसाठी मार्च 2026 हा महिना शुभ असणार आहे.